नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीए द्वितीय वर्षातील बीए सेकंड इयर मधील जे तिसरा सत्रांत भूगोल विषयाचा जो काही आपल्याला पेपर हवामानशास्त्र नावाचा पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे, क्लायमेटोलॉजी नावाचा जो काही पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे, या पेपरचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। मित्रांनो, मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राचा विकास या ठिकाणी करत होतो आणि हवामानशास्त्राचा विकास करत असताना आपण या ठिकाणी अगदी इसवी पूर्व काळापासून तर रिनावी यांनी तयार केलेल्या जागतिक वायुभार नकाशाचा विचार मागील तासामध्ये केलेला आहे। मित्रहो, यानंतर आपण बघूया की 1870 मध्ये ब्राउन नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते, या ब्राउन नावाच्या शास्त्रज्ञाने 1870 मध्ये वातपुष्प तयार केले की ज्या वातपुष्पाच्या आधारे एक आलेख तयार केला वातपुष्प नावाचा, आणि या वातपुष्प नावाच्या आलेखाच्या द्वारे की कोणत्या दिशेकडे वर्षातून किती काळ हवा वाहते याचे मोजमाप करण्याचा प्रयत्न वातपुष्पाच्या अनुषंगाने ब्राउन यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो। ब्राउन यांनी बघितलं की साधारणतः एखादं ठिकाण असेल तर त्या ठिकाणापासून उत्तरेकडे किती दिवस वारे वाहतात, दक्षिणेकडे किती दिवस वारे वाहतात, पूर्वेकडे किती दिवस वारे वाहतात, पश्चिमेकडे किती दिवस वारे वाहतात, या सगळ्यांचं मोजमाप करण्यासाठी वर्षभरातील किती दिवस या भागाकडे वारे वाहतात याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी वातपुष्प नावाची एक आलेखाकृती जगासमोर मांडली आणि त्याच्या आधारे मग त्यांनी वायुभारातील वर्षभरामध्ये होणारे बदल आणि या बदलाच्या अनुषंगाने वाहणारे वारे यांचा विचार या ब्राउन यांनी या 1870 मध्ये त्यांच्या वातपुष्पमध्ये केलेला आहे। त्यानंतर मित्रहो, 19व्या शतकामध्ये जे काही 19वे शतक आहे, या शतकामध्ये अगदी सुरुवातीच्या कालखंडात डॉक्टर व्लादिमीर कोपेन नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते, मूळ हे रशियातील शास्त्रज्ञ, जन्माने रशियन जरी असले तरी मात्र त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन त्यांनी हवामानशास्त्राचा जागतिक हवामानाचा अभ्यास केला आणि जागतिक हवामानाचा अभ्यास करून 1900 मध्ये त्यांनी जागतिक हवामानाचे वर्गीकरण, जगातील हवामानाचे वर्गीकरण त्यांनी त्या ठिकाणी केले। जगातील हवामानाचे वर्गीकरण करत असताना निश्चित सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी जे काही वर्गीकरण मांडलं त्यामध्ये काही त्रुटी होत्या, मग त्यांनी या त्रुटी वगळून एक दुरुस्त अशा प्रकारचं हवामानाचं वर्गीकरण, जागतिक हवामानाचं वर्गीकरण हे 1918 मध्ये पुन्हा त्या ठिकाणी नव्याने प्रकाशित केले। म्हणजे त्यांनी जगाच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे हवामानाचे प्रदेश, कोणकोणते जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानाच्या प्रदेशाचं वर्गीकरण त्यांनी त्या ठिकाणी केले। कोणकोणते प्रदेश कोणकोणत्या भागामध्ये आहेत, मग ते मोसमी हवामानाचा असेल, उष्ण हवामानाचा असेल, भूमध्य सागरीय हवामानाचे प्रदेश असेल, शीत हवामानाचे असतील, समशीतोष्ण कटिबंधातील किंवा समशीतोष्ण हवामानाचे असतील, अशा वेगवेगळ्या हवामानाच्या प्रदेशाचे त्यांनी वर्गीकरण करून त्याचा प्रबंध त्यांनी 1918 मध्ये पुन्हा प्रकाशित केला। म्हणजे त्यांनी जगाच्या समोर
वेगवेगळ्या हवामानाचे वर्गीकरण केलेले प्रदेश त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आहे. त्यानंतर 1925 मध्ये साधारणतः आपण पाहतो की औद्योगिक क्रांतीनंतर खऱ्या अर्थाने शास्त्रीय संशोधनाला या ठिकाणी सुरुवात झालेली होती आणि मग आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं हवामानशास्त्राच्या अभ्यासामध्ये वेगवेगळी उपकरणं येत होती. हवामानशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सोयीस्कर करण्यासाठी वेगवेगळी उपकरणं येत होती. ज्या उपकरणाच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती या ठिकाणी मिळत होती आणि या माहितीचं विश्लेषण करून हवामानशास्त्राचे असणारे वेगवेगळे पैलू उलगडण्याचे काम या ठिकाणी चालू होतं. त्यामध्येच राईट बंधूंनी 1925 मध्ये किंवा 25 च्या अगोदर देखील त्यांनी त्या ठिकाणी विमानाचा शोध लावला आणि मग आपल्याला असं दिसतं की 1925 नंतर हवामानविषयक घटकांची माहिती घेण्यासाठी हवामानातील होणाऱ्या बदलांची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी 1925 पासून विमानाच्या माध्यमातून ही माहिती घेण्यात येऊ लागली आणि त्यामुळं अधिकाधिक प्रमाणामध्ये हवामानाचा अभ्यास या ठिकाणी होऊ लागला. कारण विमानाच्या माध्यमातून माहिती घेतल्यामुळे अधिकाधिक माहिती त्या ठिकाणी येऊ लागली आणि अधिकाधिक माहिती त्या ठिकाणी येऊ लागल्यामुळे त्या माहितीचं विश्लेषण करण्याचं काम आणि त्यातून हवामानशास्त्राचा अभ्यास करण्याचं काम या ठिकाणी जगामध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे निश्चित या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल की 1925 मध्ये विमानाद्वारे हवामानाचा अभ्यास हवामानविषयक अभ्यास या ठिकाणी सुरू झाल्यामुळे एक महत्त्वाचा असा टप्पा हवामानाच्या विकासासंदर्भात हवामानशास्त्राच्या विकासासंदर्भात या ठिकाणी घातला गेलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर 1931 मध्ये कोपन यांनी मांडलेल्या जागतिक हवामानाच्या वर्गीकरणाच्या संदर्भामध्येच थॉर्नवेटने देखील एक स्वतःचा असा संकल्पना स्वतःची अशी एक संकल्पना त्यांनी जागतिक हवामानासंदर्भात वर्गीकरणासंदर्भात त्यांनी 1931 मध्ये मांडली. निश्चित ही कोपनपेक्षा एक वेगळ्या प्रकारची संकल्पना मांडण्याचं काम थॉर्नवेट यांनी या ठिकाणी जागतिक हवामान विषयक वर्गीकरण करण्याचं काम त्यांनी केलं आणि 1931 मध्ये त्यांनी तो भाग प्रकाशित देखील केला. एकोणीसशे 40 मध्ये कार्ल रॉस्बी नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते या कार्ल रॉस्बी नावाच्या शास्त्रज्ञाने वातावरणातील वरच्या भागातून वाहणारे जे काही हवेचा वेगवान अशा प्रकारचा प्रवाह आहे याचा शोध त्यांनी लावला की त्याला त्यांनी जेट प्रवाह असे म्हणतात की जो वातावरणामध्ये भूपृष्ठापासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर उंचीवर हा सरासरी 5 ते 6 किलोमीटर उंचीवर हा जेट प्रवाह वाहतो. या जेट प्रवाहाचा शोध लावण्याचे काम हा जेट प्रवाह लोकांसमोर मांडण्याचे काम हे रॉस्बी नावाच्या शास्त्रज्ञाने 1940 मध्ये केलेलं. त्याचबरोबर 1913 मध्ये असं म्हणावं लागेल की जो पृथ्वीचा संरक्षक कवच म्हणून असा एक वायू आहे या वायूविषयी देखील हा वायू पृथ्वीच्या वातावरणामध्ये अगोदर होता परंतु हा वायू एका विशिष्ट उंचीवर हा वायू आहे की ज्यामुळे पृथ्वीवरील असणाऱ्या सजीवांचं सूर्याच्या अतिनील सूर्यकिरणापासून संरक्षण होतं अशा या ओझोन वायूचा शोध 1913 मध्ये या ठिकाणी झाला.
किंवा 1913 मध्ये हा वायू या ठिकाणी जगासमोर आणला आणि मग आपल्याला असं म्हणता येईल की अशा पद्धतीने मित्र हो इसवी सन पूर्व 400 ते 500 वर्षांपासून तर 1907 पर्यंत मी 1907 या अनुषंगाने या ठिकाणी म्हणतो की 1907 पासूनच उपग्रहांच्या माध्यमातून हवामान विषयक माहिती जमा करण्याचे काम हे खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि मग या 1960 पर्यंत उपग्रहांच्या माध्यमातून माहिती जमा होऊ लागली आणि त्यामुळे या माहितीचं मोठ्या प्रमाणात विश्लेषण करून हवामानशास्त्राचा अभ्यास हवामानाचा अभ्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आपल्याला दिसतो. भारतामध्ये देखील अशाच पद्धतीने हवामानशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी सुरू आहे. साधारणतः 1875 मध्ये भारतात सर्वप्रथम इंग्रजांच्या काळामध्ये 1875 मध्ये भारतात सर्वप्रथम सिमला या ठिकाणी भारतीय वातावरण विज्ञान नावाची संस्था या इंग्रजांनी सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून भारतातील असणाऱ्या हवामानाचा अभ्यास त्यांनी सुरू केलेला होता. 1928 मध्ये ही जी काही सिमला या ठिकाणी असणारी भारतीय वातावरणीय किंवा वातावरण विज्ञान संस्था ही पुणे या ठिकाणी हलवण्यात आली आणि तेव्हापासून तर आजतागाय इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे पुणे या ठिकाणीच आहे. त्यानंतर नवी दिल्ली या ठिकाणी देखील उत्तर गोलार्धातील वातावरण विज्ञान विनिमय केंद्र या ठिकाणी स्थापन करण्यात आले. तसेच 1972 मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे दूरसंवेदन प्रयोगशाळा किंवा दूरसंवेदन वेधशाळा स्थापन करण्यात आली. GIS GPS सिस्टमच्या माध्यमातून वातावरणाचा अभ्यास हवामानाचा अभ्यास करण्यासाठी अद्ययावत प्रकारचा अभ्यास करण्यासाठी मग या ठिकाणी ही जी काही वेधशाळा आहे या ठिकाणी अहमदाबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आली. जागतिक वेधशाळेचे प्रादेशिक केंद्र हे देखील नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे की ज्या माध्यमातून माहितीचं आदान प्रदान व्हावं आणि जगामध्ये जे काही हवामानामध्ये बदल होत आहे त्या बदलांचा परिणाम भारतीय हवामानावर काय होतो याचाही अभ्यास करण्यासाठी मग नवी दिल्ली येथे जागतिक वेधशाळेचे प्रादेशिक केंद्र या ठिकाणी तयार करण्यात आले आहे किंवा कार्यरत आहे. आजच्या काळामध्ये आपण पाहतोय की उपग्रहाच्या माध्यमातून GIS GPS या प्रणालीच्या माध्यमातून अत्याधिक स्वरूपाची माहिती हवामानविषयक माहिती अगदी तासाची सेकंदाची माहिती ही आज आपल्याला प्राप्त होत आहे आणि ही प्राप्त झालेली माहिती अलीकडच्या काळामध्ये संगणकाच्या माध्यमातून एकत्रित केली जाते आणि मग या एकत्र केलेल्या माहितीचा अभ्यास करून हवामानविषयक पूर्व अनुमान काढण्याचा प्रयत्न
केला जातो। या माहितीचा संगणकामध्ये जी माहिती मिळते तिचं विश्लेषण, तिचं पृथक्करण करण्याचे काम अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे अचूक असा हवामानाचा अंदाज काढण्याचा प्रयत्न आज जागतिक पातळीवर आणि भारतामध्ये देखील होताना आपल्याला दिसत आहे। मित्रहो, अलीकडच्या काळामध्ये तर हे जे काही कृत्रिम उपग्रह आहेत जे आपण अवकाशामध्ये सोडतो, हे खास करून हवामानाचा अंदाज घेण्यासाठी, हवामानाचा अभ्यास करण्यासाठी एक कृत्रिम असे उपग्रह प्रत्येक राष्ट्र किंवा जगातील काही राष्ट्रांनी आज हवामानाचा विषयक माहिती जमा करण्यासाठी कृत्रिम असे उपग्रह देखील अवकाशामध्ये सोडण्यात आले आहे। त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेले तंत्रज्ञान, उपकरण यांचा हवामानशास्त्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि हा हवामानशास्त्रामध्ये वापर झाल्यामुळे आज आपल्याला हवामानामध्ये काय बदल होत आहे याची इत्थंभूत माहिती अलीकडच्या काळामध्ये किंवा हवामानविषयक काही पूर्व अनुमान काढण्याचा प्रयत्न आज शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आज आपल्यापर्यंत येत आहे। म्हणजे मित्रहो, अशा पद्धतीने आपण पाहतोय की हवामानाचा अभ्यास करत असताना अगदी पुरातन काळामध्ये शेतकरी असतील, दर्यावरील लोक असतील, कामगार लोक असतील की राजा असतील, की हे देखील हवामानाचा अभ्यास त्या काळामध्ये किंवा हवामानविषयक अंदाज घेण्याचा प्रयत्न ते त्या काही काळामध्ये करत होते। त्याला खऱ्या अर्थाने शास्त्रीय किंवा खऱ्या अर्थाने एक शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम किंवा औपचारिकरित्या त्याचा अभ्यास करण्याचे काम हे ग्रीक लोकांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि मग आपण पाहतो की औद्योगिक क्रांतीनंतर जसजसे वैज्ञानिक आणि शास्त्रीय स्वरूप या शास्त्राला प्राप्त होऊ लागले, तसतसे वेगवेगळे उपकरणांचा शोध, अत्याधुनिक स्वरूपाचे उपकरण की जे हवामानविषयक घटकांचे मोजमाप करण्यासाठी, हवामानविषयक घटकांची माहिती करण्यासाठी या ठिकाणी येऊ लागले आणि त्या माध्यमातून मग हवामानशास्त्राचा अभ्यास अतिशय सखोलपणे, अतिशय वैज्ञानिकपणे, अतिशय शास्त्रीयपणे, शास्त्रशुद्धपणे या ठिकाणी करण्यात येऊ लागलेला आपल्याला दिसून येतं। आज आपण पाहतोय की जगामध्ये जागतिक हवामानामध्ये किंवा जगामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जे काही हवामानविषयक बदल होत आहे या बदलांची संपूर्ण जगालाच मोठ्या प्रमाणामध्ये जी काही हवामानविषयक माहिती आहे ही माहिती मिळते आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे अनुमान आणि काही संकट हवामानविषयी येत असतील तर त्या संकटापासून वाचण्यासाठी मानवाच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करता येतील का याचाही विचार अलीकडच्या काळामध्ये आपल्याला करताना वेगवेगळे शास्त्रज्ञ दिसत आहे। धन्यवाद।